अपघाताच्या खोट्या घटनेतून विमा कंपनीकडून भरपाई रक्कम मिळवण्यासाठी खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या चौघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खेड तालुक्यातील दोघांचा समावेश आहे। या प्रकरणात मृतांच्या वारसांनी आणि इतर आरोपींनी संगनमताने खोटे साक्षीदार उभे करून पोलिसांची आणि विमा कंपनीची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती मंचर पोलिसांकडून माध्यमांना देण्यात आली आहे। या प्रकरणात किरण सुरेश आवटे राहणार महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव, शिवाजी जिजाराम काळोखे राहणार कडूस तालुका खेड, नामदेव मारुती बोराडे राहणार जवळकी खुर्द तालुका खेड, विठ्ठल विष्णू कदम राहणार एकलहरे तालुका आंबेगाव या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 फेब्रुवारी 2019 रोजी सुरेश त्रिपती आवटे राहणार महाळुंगे पडवळ हे दुचाकीवरून जात असताना अपघात होऊन जखमी झाले होते। त्यानंतर उपचार घेत असताना 5 मार्च 2019 रोजी त्यांचा मृत्यू झाला। यानंतर त्यांचा मुलगा किरण आवटे याने 31 मार्च 2019 रोजी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत अपघातास कंटेनर MH14 FT 3666 जबाबदार असल्याचे नमूद केले। या तक्रारीच्या आधारावर कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपासात व विमा कंपनीच्या चौकशीत आढळून आले की सदर अपघात कोणत्याही इतर वाहनामुळे नव्हता, तर मयत सुरेश आवटे यांचा दुचाकी घसरून पडल्यामुळे अपघात झाला होता। तरीही त्यांच्या कुटुंबियांनी खोट्या साक्षीदारांच्या मदतीने खोटा दावा तयार करून ICICI लोमबार्ड GIC लिमिटेड या विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत।